मित्रांनो नमस्कार. IBPS SO म्हणजेच AF असेल, मार्केटिंग ऑफिसर असेल, यांची आफ्टरनून आणि इव्हिनिंग शिफ्ट संपली आणि ओव्हरऑल सकाळी आलेले कॉल्स असतील, त्यानंतर दुपारी आलेले कॉल्स असतील, म्हणजे इव्हिनिंगला आलेले कॉल्स असतील, याच्यावरून ओव्हरऑल एक्झामचे अनालिसिस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोबत मी IBPS AFO चा तुमचा अटेम्प्ट किती आहे याचा एक पोल जो आहे आपल्या मेन टेलिग्राम चॅनलवर, सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर टाकला होता, सो दॅट समजून घ्यावं की मुलांचे ऍव्हरेज अटेम्प्ट्स काय आहेत. आता ओव्हरऑल IBPS AFO च्या हिशोबाने जर विचार केला तर अराउंड मुलांचे ऍव्हरेज अटेम्प्ट मी सांगण्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचलेत की सर मॉर्निंग शिफ्ट मध्ये जर विचार केला तर क्वांट जे हे कंपॅरेटिव्हली इझी होतं आणि रिझनिंग इझी टू मॉडरेट होतं. आफ्टरनून मध्ये म्हणजे इव्हिनिंगच्या शिफ्ट मध्ये पण बऱ्यापैकी क्वांट इझीच होतं, म्हणजे पेपर पॅटर्न मध्ये तसा काही फार मोठा बदल झाला नाही. मॉर्निंग शिफ्ट मध्ये अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन होतं, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये रॉंग नंबर सिरीज होतं, 3 DI होते, केसलेट होतं, कमर्शियल मॅथ्स होतं. इव्हिनिंग शिफ्ट मध्ये जर तुम्ही विचार केला तर इव्हिनिंग शिफ्ट मध्ये सुद्धा तोच अप्रॉक्सिमेशन, रॉंग नंबर सिरीज, त्यानंतर DI या पद्धतीचा पेपर पॅटर्न कंटिन्यू झाला. म्हणजे जर मॉर्निंग शिफ्ट मध्ये कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आलं नाही तर इव्हिनिंग शिफ्ट मध्ये पण कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आलंच नाही. मग नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे ही कंपॅरेटिव्हली या केसमध्ये खूप कमी होऊन जाते, म्हणजे झालं तर ते खूप स्लाइटली होईल. सकाळच्या शिफ्टमध्ये जर अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन आलं आणि दुपारच्या शिफ्टमध्ये अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन नाही, आता कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आलं तर मग नॉर्मलायझेशनचे प्रमाण किंवा जास्त चान्सेस असतात. त्यामुळे नॉर्मलायझेशनच्या मुद्द्यावर तुम्ही अजिबात विचार करू नका. एक्झाम चालू व्हायच्या अगोदर म्हणजे एक्झामच्या अगोदर बरेच मुलं तुमचे येऊन मला भेटले, त्यांचं म्हणणं काय होतं की सर नॉर्मलायझेशनचा काय फरक पडेल. मी त्यांना त्यावेळी वेळेस बोललो होतो की बाबांनो जर तो खरंच खूप मोठा मुद्दा असता ना तर मी डेफिनेटली त्याच्यावर व्हिडिओ बनवला असता, पण मला नाही वाटत की नॉर्मलायझेशनचा इम्पॅक्ट तुमच्यावर काही पडतो. इव्हन ऍज अ स्टुडंट म्हणून मी नॉर्मलायझेशनचा विचार पण करण्याची गरज नाही आहे, कारण नॉर्मलायझेशन ही IBPS ची एक प्रोसेस आहे जिथं डिफिकल्टी लेवलनुसार क्वेश्चन म्हणजे मार्क्सला इक्विव्हॅलंट करण्यात येतं. त्यामुळे नॉर्मलायझेशन याचा काहीच विचार तुम्ही करू नका. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घ्यावे की नेमका ऍव्हरेज अटेम्प्ट जो आहे हा काय होता. मग ऍव्हरेज अटेम्प्ट समजून घेण्यासाठी मी कुठेही रॅन्डमली तुम्हाला बोलणार नाही, मी जे प्रूफ आहे माझ्याकडे त्या प्रूफवरच बोलणार. उगाच उगा नाही सर मला म्हणले पोरं 60 अटेम्प्ट येतात. मलाही माहिती आहे की काही लोकांचा कॉम्बो हा अराउंड 35-40चा आहे आणि काही लोकांचा कॉम्बो हा डायरेक्ट 60, 55-60चा आहे. मग एवढं फ्लक्च्युएशन आहे. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं, एक अनालिसिस जर करण्याचा प्रयत्न केला तर मी IBPS AFO चा तुमचा अटेम्प्ट किती झाला याचा एक पोल जो आहे हा आपल्या टेलिग्रामवर घेतला होता की IBPS AFO चा अटेम्प्ट तुमचा ऍव्हरेज अटेम्प्ट काय. मग तो मॉर्निंग शिफ्ट असेल किंवा आफ्टरनून शिफ्ट असेल तर बघा 34% लोक असं म्हणतात की आमचा ऍव्हरेज अटेम्प्ट हा 51 ते 60 आहे. किती टक्के लोक? 34% लोक असं म्हणतात की आमचा ऍव्हरेज अटेम्प्ट जो आहे हा किती आहे तर 51 ते 60. त्यानंतर 22% लोक असं म्हणतात की आमचा अटेम्प्ट जो आहे हा 61 ते 70 आहे आणि वरती 71च्या पुढे अराउंड एवढे टक्के लोक आहेत. आता मूळ मुद्दा असा येतो की सर मेन्सला किती लोक क्वालिफाय होतात आणि नेमक्या जागा किती आहेत. आता यावर्षी जर तुम्ही बघितलं तर नोटिफिकेशनच्या हिशोबाने जरी गेलो आपण तर अराउंड 500च्या आसपास जागा आहेत, 500च्या आसपास, ज्या डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो कमीत कमी 700, 800, 900च्या आसपास होतीलच. म्हणजे डेफिनेटली वाढणार आहेत. असं नाही की बाबा 500 जागा आहेत त्या 600 म्हणजे एकदम 500 वरच राहतील किंवा 400 होतील असं नाही, तर डेफिनेटली वाढणार आहे. कारण बऱ्याच बँका नॉट रिपोर्टेड होत्या. मग नॉट रिपोर्टेड बँकांनी आपल्या वॅकन्सीज जर ऍड केल्या तर अराउंड हा काउंट जो आहे हा 700च्या आसपास तर मिनिमम कुठेच नाही गेला. मी म्हणतोय की जर मोठी जर आता सध्या माझ्याकडे कुठलीही अपडेट नाहीये की बाबा या बँकेने एवढ्या वॅकन्सीज वाढवल्या. जर असतं तर मी तुम्हाला सांगतो की बाबा या एक्झामची डेट ही आहे. मी तेव्हाच सांगतो, मी कुठलाही तुक्का मारत नाही, मी तेव्हाच सांगतो जेव्हा माझ्याकडे डेट कन्फर्म असेल, जेव्हा माझ्याकडे माहिती कन्फर्म असेल. बरं, तर या हिशोबाने जर आपण गेलो तर अराउंड 700 जरी जागा मी 700, 750 जरी जागा मी कन्सिडर केल्या तर त्याच्यात 10 टाइम्स म्हणजे 7,500 लोक जे आहेत हे आपल्याला मेन्सला घ्यायचे. मग 7,500 लोक जर मेन्सला घ्यायचे आहेत, मला मिनिमम 7,500 लोक जर मेन्सला घ्यायचे आहेत, तर तुम्ही बघा आता सध्या हा जो पोल आहे हा अराउंड 2200-2300 लोकांनीच केला, कारण तासाभरापूर्वीच मी हे टाकलं होतं तुम्हाला. बर, मग याच्यावरून काय कळतंय, याच्यावरून मॅक्सिमम लोक काय म्हणतात की आमचा ऍव्हरेज की आमचा ऍव्हरेज अटेम्प्ट हा 51 ते 60च्या दरम्यान आहे.
त्यामुळं ज्यांचा ज्यांचा अटेम्प्ट जो आहे हा या रेंजमध्ये आहे किंवा याच्यापेक्षा अबव आहे, इवन मी तर म्हणतोय 45-50 आहे, त्यांनी लगेचच्या लगेच मेन्सच्या तयारीला लागलं पाहिजे. तुमचा हा ऍव्हरेज अटेम्प्ट आहे आणि जो ऍव्हरेज अटेम्प्ट आहे त्यालाच आपण सेफ अटेम्प्ट पण म्हणू शकतो. अल्टिमेटली काही गोष्टी डिपेंड करतात अॅक्युरसीवर. आता नॉर्मली काय होतं की मी बॉटम एंडला जर मी विचारलं तर एका मुलीचा अटेम्प्ट, मला जेवढे कॉल्स आले त्यातले एका मुलीचा अटेम्प्ट क्वांटचा 8 आहे आणि मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट्सचं म्हणणं आहे की सर क्वांटचा ऍव्हरेज अटेम्प्ट हा अबोव 15 आहे पण बिलो 25 आहे, म्हणजे 15 ते 25च्या दरम्यान. त्यामुळं आजचा पेपर तसा फार काही अवघड नव्हता. पण सर तुम्ही कट ऑफ काय एक्सपेक्ट करू शकता किंवा काय कट ऑफ प्रेडिक्ट करू शकता, तर मी कट ऑफ तुम्हाला आता मुद्दा म्हणून सांगणार नाहीये. इवन माझं म्हणणं आहे की कट ऑफ सांगणं म्हणजे एका प्रकारे काही मुलांच्या कॉन्फिडन्सवर घाव घालण्यासारखं आहे. त्यामुळे कट ऑफ बिट ऑफचा तुम्ही विचार करत बसू नका, डायरेक्टली मेन्सच्या तयारीला लागा. आता ऍव्हरेज अटेम्प्ट जो आहे हा काय, तर मी तोच म्हणेल की अराउंड 55 ते 60 म्हणजे 55 प्लस जो आहे हा तुमचा डेफिनेटली ऍव्हरेज अटेम्प्ट आहे. हा तुमचा ऍव्हरेज अटेम्प्ट आहे म्हणजे बऱ्यापैकी हा तुमचा सेफ अटेम्प्ट आहे. कारण कट ऑफ कोण ठरवतं, कट ऑफ ऍव्हरेज लोकच ठरवतात. एकदम आपण 10वीला शाळेमध्ये शिकायचो, 10वीला आपल्या स्कूलमध्ये किती अशी मुलं होते की ज्यांना मेरिटमध्ये ज्यांचे मार्क्स आले असे हार्डली 2, 4, 5, म्हणजे ज्यांना 95+ पर्सेंटाईल आले किंवा 90+ पर्सेंटाईल आले असे 4, 5 असे लोक कधी कट ऑफ ठरवत नसतात. ऍव्हरेज मार्क काय पडायचे 70%, 75%, 80%. मग याच्यानुसार त्या क्लासचं ऍव्हरेज ठरायचं. त्यामुळं ऍव्हरेज अटेम्प्ट जो आहे ज्यांचा असा ऍव्हरेज अटेम्प्ट आहे त्यांनी डेफिनेटली मेन्सचं प्रिपरेशन चालू केलं पाहिजे. तुम्ही आता अजिबात विचार करू नका. बर मग सेफ अटेम्प्ट काय असू शकतो सर, तर मी म्हणतोय की जर तुमची अॅक्युरसी चांगली असेल तर 50 हा सुद्धा तुमचा सेफ अटेम्प्ट असू शकतो. पण त्या केसमध्ये अॅक्युरसी महत्वाची. एनिवे आता मग प्रश्न येतो की सर मेन्सची तयारी नेमकी कुणी चालू करावी, IBPS SOची मेन्सची तयारी नेमकी कुणी करावी, तर मी म्हणतोय की सगळ्यांनी मेन्सची तयारी करावी ज्यांचा अराउंड 50च्या आसपास किंवा 50+, 45+ अटेम्प्ट आहे. सर आमचा अटेम्प्ट जो आहे हा 50+ पण अॅक्युरसी बद्दल भीती वाटते, मेन्सची तयारी करावी का. मी अशा वेळेस काय म्हणेल, बघा नॉर्मली आता आज 30 डिसेंबर आहे, 30 डिसेंबर. काल मी सांगितलं होतं की बाबा उद्या माझा बर्थडे आणि बर्थडेचा दिवस आहे म्हणून पेपर डेफिनेटली सोपाच असणार, हा माझा शब्द होता. आणि तुम्ही बघा आज पेपर त्या मानाने खूप सोपा होता, मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये यावर्षीचा पेपर सोपा होता. बर मग 30 डिसेंबर 2023 आहे. टेंटेटिव्हली प्रीचा रिझल्ट जो आहे, प्रीचा रिझल्ट जो आहे हा मी म्हणेल की अराउंड 10 ते 15च्या दरम्यान लागून जाईल, 10 ते 15च्या दरम्यान. आता रिझल्ट यांच्याकडे इमिडिएटली रेडी असतात पण यांच्या डेट फिक्स असल्यामुळे रिझल्टला मुद्दा म्हणून डिले करतात. मग अराउंड 10च्या आसपास जर रिझल्ट लागतोय तर त्यानंतर जर तुम्हाला कळलं की अरे मी मेन्ससाठी क्वालिफाय झालो तर अराउंड 10-15 दिवस, 15 दिवस, 12-13 दिवस तुमच्या हातात राहतात. म्हणून मेन्सची तयारी मी आजपासून म्हणजे उद्यापासून 31 डिसेंबर पासूनच करणं स्टार्ट केलं पाहिजे. रिझन बिंग जरी माझं मेन्स क्वालिफाय नाही झालो, मी मेन्ससाठी क्वालिफाय नाही झालो तरी वाईटातलं वाईट काय होणार आहे, माझा 10 दिवसांचा अभ्यास वाया जाईल, त्याने काही फरक पडणार नाही, तो भविष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या एक्झामला कामाला येणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ऑलमोस्ट सगळे लोक सारथीच्या सगळ्या लोकांचं क्वांट असेल, रिझनिंग असेल यांचं म्हणणं आहे की सर काही टेन्शन नाही, डेफिनेटली आम्ही क्वालिफाय करून जातो असं मुलांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. त्यामुळे मेन्सची तयारी सगळ्यांनी स्टार्ट करावी आणि ती इमिडिएटली स्टार्ट करावी. अजिबात तुम्ही वेट करत बसू नका. सर मी गावाकडे गेलो, माझं सेंटर पुणे होतं, मग मी तिकडे साताऱ्याला गेलो, कोल्हापूरला गेलो, जुन्नरला गेलो, नाशिकला गेलो, हे असे एक्सक्युजेस देऊ नका कारण खूप टाइम कमी राहिलाय. उद्या कोंगे सरजेत हे AFOचं पुढचं 27 दिवसांचं प्लॅनिंगचं सेशन घेणार आहे, ते प्लॅनिंगचं सेशन अटेंड करा आणि त्या सेशन मधून पुढचे 27 दिवस प्रॉपरली कसा अभ्यास करायचा आणि कशा पद्धतीने तो प्लॅन एक्झिक्यूट करायचा याच्याबद्दल समजून घ्या. आणि इच अँड एव्हरी व्यक्तीने मेन्सची तयारी करा. कारण IBPS मध्ये असं बरेचदा होतं की ज्याला अपेक्षित नसतं ते पास होतात आणि ज्यांना खूप अपेक्षा असते ते बरेचदा कधी फेल होऊन जातात. त्यामुळे हा जो गेम आहे हा तुमच्या माझ्या लक्षात येण्यासारखा नाही. त्यामुळे तुम्ही जेवढा अटेम्प्ट केलाय तो कॉन्फिडेंटली सेफ आहे असं म्हणा आणि डायरेक्टली मेन्सची तयारी करायला लागा. बिंदास्त राहा, टेन्शन घेऊ नका. डेफिनेटली तुम्ही मेन्सची तयारी चालूच केली पाहिजे. तुम्ही मेन्सला डेफिनेटली क्वालिफाय होणार आहे कारण ऍव्हरेज अटेम्प्ट आपल्या लेकरांचा चांगला आहे. ठीक आहे. सो एनिवे एवढंच तुमच्यापर्यंत मेसेज कन्वे करायचं होतं की कट ऑफ
सर याला त्याला विचारत बसू नका, कर बाबा तुझा अटेम्प्ट किती, तुझा कॉम्बो किती, तुझं क्वांट किती, तुझं हे असले रिकाम्या गोष्टी करत बसू नका. याने निगेटिव्ह मानसिकता तयार होईल आणि मेन्सला क्वालिफाय व्हायच्या अगोदरच तुम्ही गिव्ह अप करून टाकताल. त्यामुळे याला त्याला कट ऑफ अजिबात विचारायचं नाही, किती कट ऑफ लागेल याचा विचार करायचा नाही. ऍग्रिकल्चरचे पोरं मला चांगलं माहिती, यांचे कॅल्क्युलेशन लगेचच्या लगेच चालू होतात. हे कॅल्क्युलेशन तुम्ही अजिबात करू नका. तुमचं एवढं कॅल्क्युलेशन चांगलं नाहीये बाबांनो, किंवा तुमचे कॅल्क्युलेशन परफेक्टच बसतील म्हणून. त्यामुळे तुम्ही तसं करू नका. ओव्हरऑल माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की डिसाईड IBPS कट ऑफ नाही करत, कट ऑफ डिसाईड करतं आपले पोरं. त्यामुळं तुम्ही IBPSच्या डोकं लावत बसू नका. तुम्हाला माहिती आहे की माझा अटेम्प्ट एवढा आहे म्हणजे कट ऑफ पण तेवढाच लागणार आहे. ठीक आहे. सो एनिवे ह्याच मेसेज तुमच्यापर्यंत कन्वे करायचा होता. तुमच्या पुढच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. मेन्ससाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. उद्या कोंगे सरांचं लेक्चर आहे ते डेफिनेटली अटेंड करा. ठीक आहे. चलो ओके बाय बाय, टेक केअर.